त्यामुळे उपस्थित सर्व जनसमुदायाची मी हात जोडून माफी मागतो. आदरणीय रवीजी, बाळकृष्ण महाराज, प्रकाश महाराज आणि उपस्थित सर्व जनसमुदाय हो, आज या डोंबिवली शहरामध्ये मृत्युंजय आण ठाकूर आणि मान ठाकूर अशा दोन ठाकूर बंधूंच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या या स्मृतीस्थळाला, शक्तीस्थळाला मानवंदना देण्यासाठी मला निमंत्रित केलं गेलं. हे मी वास्तविक स्वतःचं भाग्य समजतो. हे वास्तविक मी स्वतःचं भाग्य समजतो. आत्ताच उल्लेख केला गेला की वसईचा रणसंग्राम म्हणजे स्वराज्याच्या रणसंग्रामामध्ये, स्वराज्याच्या रक्षणामध्ये, स्वराज्याच्या पोषणामध्ये आणि स्वराज्याच्या वाढीमध्ये अजून एक किल्ल्याची भर एवढाच नव्हता. आपल्यासाठी, माझ्यासाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे की वसईचा रणसंग्राम हा वास्तविक पाहता आपल्या अस्मितांवर, आपल्या धर्मनिष्ठांवर, आपल्या परंपरांवर आणि आपल्या स्वत्वावर झालेला जो आक्रमण होतं, जो हल्ला होता, त्याची नामोनिशाणी पुसून टाकणारा हा रणसंग्राम होता. हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाया याबद्दल कोणीही वर्णन करायला गेलं किंवा याच्याबद्दल बोलायला गेलं तर प्रथम दर्शनी आपल्या मनामध्ये आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, इमादशाही अशा सगळ्या पातशाह्या येतात. मात्र त्याच वेळेला आपण ज्या भूमीमध्ये आत्ता आहोत, परशुरामाची अपरांत भूमी किंवा कोकण किनारपट्टी, या कोकण किनारपट्टीच्या एका बाजूला दख्खनचा काळा कभिन्न पहाड आणि उर्वरित हिंदुस्थान आहे, पण ह्याच कोकण किनारपट्टीच्या दुसऱ्या बाजूला सिंधू सागर म्हणजे अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्र ही आपली सीमा आहे. त्यानंतर कुठलाही भूभाग शिल्लक नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये कोणीही ह्या भूभागाच्या शिवाय जलसीमांवर आमचा हक्क आहे हा विचार सुद्धा बाळगला नाही. आणि त्याचमुळे भारताची जलसीमा कोणाची असावी, भारताचे जलमार्ग कोणाचे असावे, इथली बंदरं कोणाची असावी आणि त्या बंदरांमध्ये कोणाचा व्यापार व्हावा, ह्याच्याकरता जी हातघाई व्हायची, ह्याच्याकरता जो वर्गसंग्रह आणि ह्याच्याकरता जो समर होत होतं, त्या समरामध्ये कुठलीही एतद्देशीय सत्ता नव्हती. तुमच्या आमच्याकरता दुर्दैवाची गोष्ट होती की तीन बाजूनी समुद्राने वेढलेला असलेला हा आपला खंडप्राय देश आणि त्या खंडप्राय देशाच्या कुठल्याही सीमेवरच्या राजसत्तेला असं वाटत नव्हतं की आपल्या सीमेला लागून असलेला समुद्र सुद्धा आपला आहे. आणि गर्वाची गोष्ट म्हणजे महिपतीनंतर, समुद्रगुप्त श्रीहर्षानंतर हा विचार जर कोणी मांडला असेल आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणला. वसईपासून वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेला कोकणचा किनारा आणि त्या कोकणच्या किनाऱ्यावर असलेली अनेक बंदरं. आज आपण डंभावलीमध्ये आहोत, वरच्या बाजूला माहीम, महिकावती, त्याची महिकावतीची बखर सुप्रसिद्ध आहे. चौल म्हणजे जे सेमूल म्हणून प्रसिद्ध होतं, दाभोळ, दाबल्यपुरी, रत्नागिरी, वेंगुर्ला, अनेक बंदरांनी सुसमृद्ध असलेला भाग, ज्याचा अवघ्या युरोप बरोबर व्यापाराच्या निमित्ताने संबंध येत होता, अवघ्या मध्यपूर्व एशियाशी संबंध येत होता, त्या तिथल्या कुठल्याही बंदरामध्ये लागणाऱ्या बोटीवर आमचा हक्क नव्हता. त्या तिथल्या बंदरामध्ये उतरणाऱ्या मालामध्ये, व्यापारामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं हक्क नव्हता.
या हक्काला छेद देण्याचं काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराने केलंय. आपल्या इथून म्हटलं जायचं की हिंदुस्थानामधून सोन्याचा धूर निघायचा. तो सोन्याचा धूर म्हणजे काय होता? सोनं ही काही जळणारी गोष्ट नाही. तर हिंदुस्थानचा व्यापार हा पेरिशेबल गुड्सचा व्यापार होता. इकडनं मसाले जायचे, इकडनं कापूस जायचा, रेशमी वस्त्र जायची, आणि त्या बदल्यामध्ये युरोप आणि मध्य पूर्वेकडून आपल्याकडे तांबं, सोनं, चांदी, बसऱ्याचे मोती किंवा घोडे यायचे. जर व्यापारामधली वस्तुविनिमय पद्धतीचा अभ्यास केला किंवा त्याच्याबद्दल थोडासाही विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण देणारी जी प्रत्येक गोष्ट होती, आपण निर्यात करत असलेली प्रत्येक वस्तू ही वापरून संपणारी होती, नष्टप्राय होणारी होती. आणि त्याच्या बदल्यात आपण जे काही घेत होतो ते सर्व फक्त स्वरूप बदलणाऱ्या गोष्टी होत्या. घोड्यांना पिल्लं व्हायची, तांबं, चांदी, सोनं त्याचं स्वरूप बदललं जायचं, वजन तेवढंच राहायचं. ह्याच व्यापारामुळे, ह्याच वस्तू विनिमयामुळे पिढ्यानपिढ्यापर्यंत आपल्याकडे येणाऱ्या सोन्याचं फक्त स्वरूप बदलायचं. सोन्याच्या नाण्याचे दागिने बनायचे, दागिन्यांची भांडी बनायची आणि भांड्यांचे परत दाणे बनवू शकायचे. मात्र पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षानंतर आपल्याकडचा जो क्रेता असायचा त्याला पुन्हा एकदा व्यापारासाठी आपल्याकडेच यावं लागायचं. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. अरब्स, ॲबिसिनियन्स, पोर्चुगीज, डच, फ्रेंच आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने ब्रिटिश आपल्यापर्यंत पोचले. आणि आपल्याला आपल्या समुद्री सत्तेची, आपल्याला आपल्या समुद्री सामर्थ्याचा विसर पडला. आणि त्यानंतर आपल्या व्यापाराला उतरती कळायला लागलेली दिसून येते. ह्याच समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक छेद दिला आणि आपल्याच जवळच्या कल्याणच्या खाडीमध्ये दुर्गाडीच्या साक्षीने आरमाराची मुहूर्तमेढ रोवली आहे. हे आरमार म्हणजे फक्त व्यापार किंवा फक्त सागरी सामर्थ्य ह्याचा एक हुंकार नव्हता, तर हा आपल्या स्वत्वाचा हुंकार होता की जसा किनारा आमचा आहे तसा समुद्र सुद्धा आमचा, पाणी सुद्धा आमचं, खाडी सुद्धा आमची. आणि ह्या कामामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी, इथल्या स्थानिक माणसांनी आपापलं तन, मन, धन आणि मुख्य म्हणजे आपलं प्राणार्पण करून हे स्वराज्य वाढवायचं काम केलंय, रुजवायचं, टिकवायचं काम केलंय. आज आपण जे इथे स्मारक उभं केलंय, आण ठाकूर आणि मान ठाकूर, मृत्युंजय आण ठाकूर आणि मृत्युंजय मान ठाकूर ही नावं वास्तविक पाहता तुमच्या आमच्यातली कोणाचं 10 लोकांमधलं 11वं नाव, 11 लोकांमधलं 12वं नाव आणि शेकड्यामधलं एखादं नाव. इतिहासाच्या कोट्यावधी पानांमध्ये, अक्षरशः कोट्यावधी, मराठीशाहीचं जे दप्तर आहे काही कोटी कागदांचं दप्तर आहे, कोट्यावधी पानांमध्ये कदाचितच हे नाव असेल. जनमानसामध्ये ज्या गोष्टी आहेत, जनमानसामध्ये जे लोककथा चालतात त्यात कुठेतरी ही चालत आलेली नावं आहेत. पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे, इतिहासाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक नावाची नोंद होत नसते, पण त्या नावानी केलेल्या कामाची नक्कीच इतिहास पुरुष कुठेतरी नोंद घेत असतो. म्हणूनच इतिहासाच्या पानावर नसलेलं, कुठल्याही बखरीत नसलेलं किंवा फार मोठा पराक्रम केला तरी सुद्धा लोकांच्या स्मृतिपटलावरून नामशेष होत असलेलं नाव आज ह्या वाढत असलेल्या डोंबिवली नगरीमध्ये आता चिरंतन स्वरूपात आपल्या समोर दिसणार आहे. ही इतिहासाने दिलेली ह्या लोकांच्या बलिदानाची पावती म्हणावी लागेल. आपल्याला मंदिर उभं राहिलेलं दिसतं, आपल्याला एवढी मोठी भिंत दिसते, पण ती भिंत उभी राहत असताना, एखादं मंदिर उभं राहत असताना आपल्याला प्रत्येक वेळेला तो कळस दिसत असतो, खांब दिसत असतात, दरवाजे दिसत असतात. मात्र ह्या सगळ्या भव्यतेला तोलून धरायसाठी तेवढीच तोलामोलाचे महत्वाचे असलेले दगड जमिनीच्या खाली पुरुषभर खोलीवर पुरले जातात. त्यांचं अस्तित्व कधी दिसून येत नाही, मात्र त्यांच्या अस्तित्वाशिवाय त्या देवळाची, त्या मंदिराची पताका स्थिरपणे, ठामपणे उभी राहणार नसते.
आज ज्या नावांचं आपण स्मरण करतोय, स्वराज्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेली जी अनेक नररत्न होती, ज्यांच्या बलिदानामुळे, ज्यांच्या समर्पणामुळे, ज्यांच्या त्यागामुळे आणि ज्यांच्या निस्पृहतेमुळे स्वराज्य वृक्ष वाढला, अशा लोकांना दिलेली ही एक मूक आदरांजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा विचार केला की स्वराज्य स्थापना करायची, किंवा तो निश्चय ज्या वेळेला केला, छत्रपती शिवाजी महाराज नाहिरे वर्गातले नव्हते, आहेरे वर्गातले होते. पाटीलकी होतीच ना त्यांच्याकडे. त्यांच्या वडिलांचं इनाम होतं, पाटीलकी होती, वतन होतं. त्यावेळेला एवढा उपद्व्याप करायची गरज काय? जर हा पराक्रम सफळ झाला नसता तर होतं तेही वतन नामशेष झालं असतं, नष्ट झालं असतं. ज्यांच्या वडिलांना दरबारामध्ये बेड्या घातल्या गेल्या, ज्यांच्या आजोबांना मारलं गेलं, त्या मुलांनी एवढा मोठा विचार करणं, धाडस करणं, हेच एका बदलणाऱ्या युगाची ती नांदी होती. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला विचार केला नाही की जर हा माझा स्वराज्याचा संकल्प, जर हा माझा स्वराज्याचा प्रयत्न कुठेतरी मार खाल्ला, कुठेतरी नष्ट झाला, किंवा कुठे चिरडला गेला, तर माझं किंवा माझ्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल? बेहत्तर जे होईल ते होईल, पण ह्या लक्षावधी कोट्यावधी लोकांमध्ये मी पुल्लिंग चेतवूनच राहीन. आणि स्वराज्य ही एक संकल्पना आहे, हा एक विचार आहे, लोकांच्या मनात रुजवूनच राहील. ह्या वृत्तीने शिवाजी महाराजांनी ही स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, आणि त्यातूनच आपल्याला स्वराज्याचा वटवृक्ष झालेला आढळतो. 50 वर्षाचं आयुष्य, त्या 50 वर्षाच्या आयुष्यात माणसाने काय करावं आणि काय करू नये याचा जर उत्तम वस्तुपाठ बघायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य पाहावं. महाराजांच्या नंतरच्या कालखंडात औरंगजेब जेव्हा दख्खनेत उतरला, महाराज तर वारले होते, संभाजी महाराज होते. संभाजी महाराजांचं बलिदान झालं, त्यानंतरही औरंगजेब परत जाऊ शकत होता, पण औरंगजेब परत गेला नाही. औरंगजेब ह्याच दख्खनेत तळ ठोकून बसला. 1-2 नव्हे तर तब्बल 27 वर्ष इथे तळ ठोकून बसलाय. शेवटी आपल्या दख्खनेच्याच मातीत तो 3.5 हातावर गाडला गेला. दख्खन त्याला पण पुरून उरली. त्यावेळेचा कालखंड काय होता आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. राज्य आज आहे, उद्या राहील की नाही अशी शंका. राजा दूर कुठेतरी जिंजीमध्ये, सरदारांना, वतनदारांना, जहागीरदारांना त्यांची जहागीर मोगलांच्या वरवंट्याखाली उद्या टिकेल की नाही ह्याची शाश्वती नव्हती. केंद्रीय सत्तेकडून काही मिळेल ह्याची चुकून सुद्धा शक्यता नव्हती. असं असतानाही संताजी धनाजी सारखी मंडळी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून या स्वराज्याची पताका आणि स्वराज्याची माती आपल्या घोड्याच्या टाचेखाली चिरडत सगळ्या अख्ख्या उभ्या महाराष्ट्रामध्ये उभी आडवी फिरत होती. 27 वर्ष औरंगजेबासारख्या माणसाला पुरून उरणं, ज्यांनी स्वतःच्या भावांना सोडलं नाही, आमच्या दुसऱ्या छत्रपतींना सोडलं नाही, अशा एका वृत्तीला पुरून उरणं आमच्या दख्खनच्या मराठ्यांनी दाखवून दिलं. आणि ही कोण मंडळी होती? एक लंगोट लावला असेल, एक पागोट खोटलीवर वाळत असेल, ह्याच्या पलीकडे संपत्ती आहे की नाही अशा प्रकारची मंडळी मोगलांच्या शतकानुशतकं पसरलेल्या आणि इथे स्थिरावलेल्या सत्तेला आपल्या वागण्याने, आपल्या कृतीने, आपल्या पराक्रमाने आणि आपल्या विचारांनी चॅलेंज करणारी मंडळी होती. हा विचार त्यांच्यात कुठून आला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वागण्यामधून जी निष्ठा दाखवली होती, त्यांचा जीवनपट हेच या विचाराचं विद्यापीठ होतं. आत्ताच उल्लेख झाला वसईच्या रणसंग्रामाचा. थोडंसं विषयांतर झालं होतं, पण थोडं सांगणं आवश्यक होतं म्हणून मी बोललो. पश्चिम किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच अशी युरोपियन नाविक सत्ता ह्या किनाऱ्याच्या साठी संघर्ष करत होती, इथल्या सत्तांसाठी संघर्ष करत होती. आणि त्यावेळेला
स्वराज्याच्या आरमाराची इथे मुहूर्तमेढ रोवली गेली. एक किल्ला असता किंवा नसता तर काय फरक पडत होता. महाराष्ट्रातलं स्वराज्य विस्तारच करायचा झाला असता तर नर्मदेच्या उत्तरेला किंवा तुंगभद्रेच्या दक्षिणेला आमच्याकडे भरपूर भूभाग होता विस्तार करायसाठी. आम्ही पाण्यावरच का गेलो. तर इथल्या पाण्यावर आमचा हक्क आहे हा विचार शिवाजी महाराजांनी आम्हाला दिला. इथल्या व्यापारावर आमचा हक्क आहे हा विचार शिवाजी महाराजांनी दिला. आणि सीमा आमची आणि तिचं रक्षण सुद्धा करायची जबाबदारी आमची, ही जबाबदारी शिवाजी महाराजांनी आमच्या मनामनात रुजवली. म्हणून आम्ही पश्चिम किनारपट्टी म्लेंछा मुक्त करायचं स्वप्न पाहिलं. वसईच्या संग्रामाचं अजून एक किल्ला एवढंच फक्त स्वरूप नाही, तर वसई धर्मप्रांत आज सुद्धा बघायला गेलं तर वसई धर्मप्रांत एक वेगळाच आहे. त्या वसईच्या धर्मप्रांतामधून चर्चेसवरून ज्या घंटा उतरवल्या गेल्या त्यानंतर त्या परत चढल्या नाही. तिथे धार्मिक वरवंटा कधी फिरला नाही. हे त्या 450 वर्षाचं परावलंबित्व काढण्याचं गमक होतं. चिमाजी अप्पांनी जे वसईवर आक्रमण केलं त्या वसईवरचं आक्रमण हे फक्त पोर्तुगीज सत्तेवरचं आक्रमण नव्हतं, तर इथल्या परंपरा, इथल्या रूढी, इथले संस्कार, आमचा DNA पुसायचा जो प्रयत्न पोर्तुगीजांनी लावला होता त्या प्रयत्नांना, त्या वागणुकीला, त्या माजाला, तो एक प्रकारचा माज होता आणि त्या माजाला रोखण्याचं काम आरेला कारे या प्रकाराने मराठ्यांनी केलेलं आपल्याला आढळून येत आहे. वसईच्या चर्चेसवर अनेक घंटा होत्या. ते त्यांच्या सर्वोच्च धार्मिक प्राथमिकतेचं एक मार्ग होता. धर्मांतरणानंतर मतांतरण आणि त्यानंतर राष्ट्राचं स्वत्व जातं. ज्या ज्या देशामधली डेमोग्राफी चेंज झाली आहे तिथली जॉग्राफी चेंज व्हायला वेळ लागलेला नाही. याचं सर्वात ज्वलंत उदाहरण आपलाच देश आहे. अशा वेळेला चिमाजी अप्पांनी वसई एक किल्ला म्हणून पाहिलं नाही, तर तो आमच्या स्वत्वाचा हुंकार म्हणून पाहिला आणि त्या दृष्टीने आक्रमण केलंय. आण ठाकूर आणि मान ठाकूर ही ज्ञात अज्ञात वीर होते. त्यांच्याबरोबर हजारो ज्ञात आणि अज्ञात वीरांनी आपली ह्या वसईमध्ये आहुती दिली आहे. साधारण 30,000 लोकांचं या रणसंग्रामामध्ये अनेक पिढ्यांमध्ये मिळून बळी गेलाय. वसई स्वतंत्र होणं हा फक्त एक किल्ला किंवा एक भूभाग, एक महसुली भाग एवढाच भाग नव्हता, तर त्याच्या पलीकडे जाऊन जे आमच्या कृष्णाचं, जे आमच्या रामाचं, जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, जे आमच्या अनेक पिढ्यांनी आम्हाला दर्शवलं, ते आमच्या दर्शनशास्त्राचा, आमच्या सनातन संस्कृतीचा असा प्रत्येक विजयाचं ते प्रतीक होतं. हिंदुस्थानच्या बाहेर हिंदू धर्म, हिंदू परंपरा किंवा भारतीय सनातन संस्कृती ज्याला आपण म्हणतो, सनातन भारतीय संस्कृती हिंदुस्थानच्या बाहेर कुठेही गेली तर ती विचाराचा प्रसार करण्याकरता गेली, तलवारीच्या जोरावर गेली नाही. आम्ही वैचारिक पद्धतीने ते पटवून देऊ शकलो. म्हणून आम्ही मलेशिया, इंडोनेशियापासून ते मध्य पूर्वेपर्यंत जाऊ शकलो. आणि आमच्याकडे झालेलं प्रत्येक आक्रमण हे तलवारीच्या जोरावर झालं. सहिष्णुतेच्या नावाखाली आम्ही प्रत्येकाला पचवलं, प्रत्येक आक्रमण आम्ही सहन केलं आणि त्यातूनच आमची मानसिकता बदलत होती. ह्या मानसिकतेला छेद ह्या वसईच्या पराक्रमाने केलेला आहे. जगाच्या पाठीवर इंग्रज आणि पोर्तुगीज नेहमी एक दुसऱ्याला शत्रू मानायचे. त्या दोन्ही ब्लू वॉटर नेव्हीज होत्या. जगाच्या पाठीवर 5 खंडांमध्ये एकमेकाची उराउरी भांडणारे असे इंग्रज आणि पोर्तुगीज. मी गर्वाने सांगू इच्छितो की सगळीकडे एकमेकांना पाण्यात पाहणारे इंग्रज आणि पोर्तुगीज जर त्यांना संयुक्त हल्ला करावा लागलाय, एकमेकांची हात मिळवणी करावी लागली आहे, एकमेकांना सोबतीला घेऊन युद्ध करावं लागलंय,
तर मराठा आरमाराच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि माझ्या पूर्वजांच्या कान्होजी आंग्र्यांच्या आरमाराविरुद्ध. एवढंच नाहीये, त्या संयुक्त लढ्याचा परिणाम काय झाला. जगाच्या पाठीवरच्या 2 ब्लू वॉटर नेव्ही किंवा बलाढ्य आरमारं समजली जाणारी ती आरमारं कुलाब्याच्या प्रांगणात आमच्या छोट्या छोट्या होडक्यांनी, आणखीन अडाणी समजल्या जाणाऱ्या, बंदूक चालवता न येणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे दारुगोळ्याचं बळ नाही, तलवारी भाल्या आणि तीर कामट्यांनी लढणारे लोक, गोफणींनी दगडाचा मारा करणारे लोक, अशा तुमच्या आमच्यातल्या आगरी, कोळी, भांडारी, तेली, साळी, माळी 18 पागड जातीच्या, ज्यांच्याबद्दल धर्मांतरण करताना हे म्हटलं गेलं की हा विभाजित धर्म आहे, इथे अनेक जाती प्रवाह आहेत, एक जण दुसऱ्याचं बघत नाही, दुसरा तिसऱ्याच्या ऐकण्यात नसतो, तिसरा चौथ्याच्या बरोबर येत नाही. अशा 18 पागड जातीच्या लोकांनी जगातल्या सर्वोत्तम नौसेना म्हटल्या जाणाऱ्या, जगातली सर्वात बलाढ्य नौसेना म्हटल्या जाणाऱ्या इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्याचा दारुण पराभव आमच्या कुलाब्याच्या प्रांगणात केलाय. याहून मोठं नाविक साम्राज्य किंवा नाविक विजय जगाच्या पाठीवर कुठेच नाही. इंग्रज आणि पोर्तुगीजांचा लाजिरवाणा पराभव आमच्या ह्या अल्पशिक्षित लोकांनी अतिशय थोडी थोडकी तुटपुंजी सामग्री असताना, इन्फिरियर क्वालिटीच्या म्हणजे दुय्यम दर्जाच्या तोफा असताना आणि दुय्यम दर्जाचा दारुगोळा बंदुका असताना, गोफणी, तलवारी, भाले आणि तीर कामटे यांच्या जोराने केलाय. मी एवढंच म्हणून थांबतो की लढणारं शस्त्र महत्वाचं नाही, शस्त्र कोणाच्या मनगटात आहे आणि ते चालवणाऱ्याचं मन किती कणखर आहे आणि त्याची वृत्ती काय आहे याच्यावर त्या शस्त्राची परिणामकारकता ठरत असते. शस्त्राची परिणामकारकता आणि शस्त्राचं उपयोगित्व हे वापरणाऱ्याच्या मनावर, वापरणाऱ्याच्या वृत्तीवर असतं. आपल्या डोंबिवलीच्या रस्त्यावर एखादा पोलीस, तुमच्या आमच्यातलाच पोलीस असतो, दांडुका घेऊन जरी फिरला तरी आपल्याला आदर असतो. आणि एखादा तालिबान हातामध्ये AK-56 जरी घेऊन फिरला तरी त्याच्या त्या शस्त्राची किंमत किंवा दरारा नसतो, तर त्या शस्त्राचा अपमान असतो, कारण त्याची कृती खराब आहे, त्याची वृत्ती खराब आहे. तर शस्त्र कोण चालवतंय आणि शस्त्र कोणाकडे आहे, शक्ती कोणाकडे आहे हे महत्वाचं असतं. पोर्तुगीजांकडे भरपूर शक्ती होती, सामर्थ्य होतं, पण वृत्ती ही दुसऱ्या धर्मावलंबींचा अनादर करण्याची होती, दुसऱ्या धर्मावलंबींचा धर्मभ्रष्ट करण्याची होती आणि त्यांच्या वैचारिक प्रथा परंपरांवर अतिक्रमण करण्याची होती. म्हणूनच त्यांचा इथे साफ पराभव झालेला आहे. आणि आपल्या माझ्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे की जगाच्या पाठीवर वसई हा एकुलता एक असा किल्ला आहे जिथे 400 वर्ष चेत्यांनी राज्य केल्यानंतर ज्या वेळेला ती सत्ता उखडली गेली त्यानंतर तिथे ती पुनर्स्थापित होऊ शकलेली नाही. आणि ही सत्ता उखडणारे होते कोण, तर तुमच्या आमच्यातलेच कोणी वीर पराक्रमी होते, तुमच्या आमच्यातलेच कोणी अनामवीर होते. आणि त्याच अनामवीरांना ह्या स्मारकाच्या स्वरूपात आपण एक आदरांजली अर्पण केली आहे. हे स्मारक फक्त त्या 2 वीरांची आदरांजली नाही, त्या 2 वीरांना वाहिलेली श्रद्धांजली नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना आज डोंबिवलीचं जे स्वरूप आहे, महानगराकडे वाटचाल होत असताना येणाऱ्या अनेक मेरांना, इथले अनेक पिढ्यांना, इथल्या भूमिपुत्रांचा, इथल्या स्थानिक ह्या आगरी कोळी बांधवांचा, इथल्या समाजाचा, इथल्या वैचारिक, इथल्या सामाजिक, इथल्या राजकीय आणि इथल्या पराक्रमाच्या जडणघडणीमध्ये काय सहभाग आहे हे दर्शवून देणारं हे प्रतीक आहे.
आणि त्याकरता पुढच्या पिढ्यांचा दीपस्तंभ म्हणून ही दोन स्मारकं आपलं काम करणार आहेत. पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी ही स्मारकं आहेत. मागच्या पिढ्यांची श्रद्धा आणि पुढच्या पिढ्यांचा आत्मविश्वास, एक प्रकारचं 4x400चं जे पॅटर्न असतं, एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे द्यायचं असतं. स्वराज्याची संथा जी शिवाजी महाराजांनी दिली, ती मागच्या अनेक पिढ्यांनी ते पॅटर्न एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला दिलं आहे. आणि आजच्या ह्या स्मारकाच्या स्वरूपात त्या विचाराचं पॅटर्न आपण पुढच्या पिढीसाठी, पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी डोंबिवलीकरांना इथे अर्पित करतोय. ह्या पार्कमध्ये खेळणारी जी मुलं असतील, जी उद्याची घडणारी पिढी आहे, ती ह्या स्मृतिस्थळापासून काही प्रेरणा घेतील. अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या बद्दल आदर बाळगतील. आज आमच्या मुलांना नेपोलियन माहिती असतो, नेल्सन माहिती असतो. आमच्याच जागेतले, आमच्याच मातीतले लाचित बरफुकन, कान्होजी आंग्रे, आण ठाकूर, मान ठाकूर किंवा इतर तत्सम अनेक जे वीर आहेत, जे तुमच्या आमच्या उजवीकडच्या, डावीकडच्या, आमच्या आजूबाजूच्या परिसरातले असतात, ते बऱ्याच वेळा माहिती नसतात. जागोजागी अशी स्मारकं उभी राहिली, जागोजागी अशी प्रतीकं उभी राहिली, तर स्थानिक पातळीवरच्या असलेल्या वीरांना, स्थानिक पातळीवरच्या असलेल्या अस्मितांना, जी एक प्रकारची त्या अस्मितांवर राख चढली आहे आपल्या अनास्थेची, तिला कुठेतरी फुंकर घातली जाईल. आणि त्यातनं जे अंगार चेततील, त्याच अंगाराच्या उष्णतेवर आपल्या देशाचं पुढचं भवितव्य जाज्वल्य राहील, या बाबतीत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. ह्या दोन पराक्रमी वीरांना मी नमन करतो. मला उशीर झाला त्याचं तर कारण सांगतो. गेल्या 2-3 दिवसापासून राजकीय पटलावर अनेक उलाढाली चाललेल्या आहेत. त्यातूनच एक आरोप केला गेला की रायगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बांधकामामध्ये किंवा त्या जीर्णोद्धारामध्ये लोकमान्य टिळकांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही. आणि ज्यांचा इतिहास, खरं ज्यांच्या इतिहासाबद्दल न बोलावं तेवढं बरं, ज्यांचा वर्तमान सुद्धा खराब आहे, भूतकाळ खराब होतं आणि भविष्याचं माहिती नाही, अशा लोकांनी लोकमान्य टिळकांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्वांबद्दल बोलावं, अतिशय हीन पातळीवर जाऊन बोलावं, हा एक मोठा आपल्या देशातल्या लोकशाहीने दिलेल्या हक्कांचा दुरुपयोग म्हणता येईल. तशा लोकांनी काही जे स्टेटमेंट्स केले होते, त्याबद्दल एक प्रेस कॉन्फरन्स मला तातडीने पुण्यामध्ये घ्यावी लागली आणि एक परिसंवाद होता, म्हणून मला उशीर झाला ते लांबल्यामुळे. तर मी आपली पुन्हा एकदा माफी मागतो. मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बराच उशीर झाला आहे, मी माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.